हे ड्राफ्ट बिल 2024 ट्युरिझम डिपार्टमेंटान 13 तारखेर जुनाचेर पब्लीक नोटीस घातलेलो. हे बिल हा 45 पेजीस आणि हेणे ऑलमोस्ट 23 डेज खंय घाल्ल्यात. हे सामान्य मनशाक स्टेक होल्डराक पळोवंक गेल्यार हे लिगली तुका वाचूंक तिका टायम लागता. सो टायम लिमीट तेणी दिला ते इज नॉट इनफ. आयज ताचो लास्ट डे आहा ताका ओपोज करपाक ह्या ड्राफ्ट बिलाक. आनी हे बिलान खूब हे एक आमच्या लोकल फ्रेंडली बिल न्हू. हे लोकलांक स्टेक होल्डर फ्रेंडली बिल न्हू. हेजे वयर हे बिल वाचले म्हणटकीर कळोन येता की लोकल बॉडीज आहा तांकां कॉन्फिडन्स हेजे वयर घेवंक ना. नो लोकल स्टेक होल्डरांक अवेरनेसूय करूंक ना आनी कॉन्फिडन्स घेवंक ना. आमचो निशेध आहे बिला वयर. हे गव्हर्मेंटान बिल घेवचें न्हू म्हणजे आमची मागणी. जर टुरिझम रिलेटेड आसा न्हू तें मातशें डिफिकल्ट जाता. कित्याक आयज एक बिल पास करपाचें आसा, द गोवा टुरिझम प्रमोशन मॅनेजमेंट एंड रेग्युलेशन बिल 2020 हे 2024. त्या खातीर सगळ्यांक मातशे प्रॉब्लेम्स आसा म्हणून सगळे ब्लॉक प्रेसिडेंटान म्हाका कॉन्टॅक्ट केले आनी ह्या बिलाचेर आमचे चड उजवाड घालतले म्हणून. तेजे आज जे बिल इंट्रोड्यूस केला ते आमचे सामान्य मनीस जे आसा त्यांचो जे स्टेक होल्डर्स आसा टुरिझमाचे त्यांचा एक कण्याचेर वार जाल्लो आसा. ह्या बिलाचेर दिसून येता की हो गव्हर्मेंट कितलो इनसेन्सिटीव आसा तो. आनी ह्या गव्हर्मेंटाक साध्या सामान्य मनशाचे कांयच पडून गेल्ले ना. आता पळयात तुमी हे बिल जे इंट्रोड्यूस केला पळय तेंच्यांनी तेतून 88 स्टेक होल्डर्सांची नांवां आसा. म्हणजे जे कोण टुरिझम रिलेटेड आसा पळय तेंची सगळ्यांची नांवां इन्क्लूड केल्ली आसा. आनी जे कोण तेतून ना तेंची नांवां घातलेली आसा. कित्याक तांकां 2% ताजेर चार्ज करपा खातीर ही सगळी नाटकां. आतां पळयात तुमी इव्हेंट मॅनेजर समज मॅनेजमेंट कोणी करतात टुरिझम रिलेटेड, मागीर फोटोग्राफर आसा, रेस्टॉरंट आसा, एक बार किंवा टावन बारीकशें आसा, तेका सुद्धा हे लागू करपाक तेंच्यांनी प्रयत्न केल्लो आसा. पूण हेतून एक गोष्ट चिंतण्यासारकी, आणि आम्ही सदांच काँग्रेस पार्टी सदांच म्हणतात की भाजप सरकार हो सदांच सूटबूटचो सरकार. ह्या बिलाचेर सारकें कळून येता कित्याक की तेंच्यांनी कझिनोवाल्यांक ह्या बिलान इंट्रोड्यूस करूंक ना, तांकां इन्क्लूड करूंक ना 88 स्टेक होल्डर्सांक. कित्याक तांकां तांचे 2% चार्जीस लावपाचे ना. आनी जो सामान्य मनीस जो बाबडो आपलो धंदो करता या टुरिझम रिलेटेड कितें एक्टिविटी करता तेचेर प्रत्येकाचेर हे 2% चार्ज लावपाचे आसा. आनी एक तुमकां एक बारीकशें उदाहरण दिता. एक बारीक एक यूथ जो जेका तुमकां खबर आसा गोंयान एम्प्लॉयमेंट म्हणटा ते हांकां गव्हर्मेंटाक दिवंक जायना. सो आपलो बारीकसो कितें धंदो वेवसाय, कित्याक आमी कोस्टल बेल्टाचे असल्या कारणान आमचे जायते भुरगे हे टुरिझम रिलेटेड धंद्यान फुडें सरतात. तो बाबडो आपूण पयशे एकठांय करतात, मागीर तो बँकेन वता तेन्ना ताका सांगता की तूं लोन घेतलो जाल्यार तुका इन्कम टॅक्स फायल करपाक जाय. थंयसर तो खंयच्या स्लॅबान बसता 10%, 20%, 30%, थंयसर तो टॅक्स फारीक करता. परतो तो वेगवेगळ्या डिपार्टमेंटांनी ती फीज पे करता, वेगवेगळे कन्व्हेन्स फीज पे करता. समज तो कितें परचेस करता, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी अश्यो वेगवेगळ्यो GST पे करता. ते सगळे पे करून सुद्धा आता हो 2% ताचो चार्ज त्या मनशाचेर, त्या व्यक्तीचेर जो मनीस या टुरिझम सेक्टरान आपलो व्यवसाय करूंक सोदता तेजेर इम्पोज करूंक सोदता. सो म्हाका दिसना हे सरकार जे म्हणटा आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर गोंय, हे खंयचे तरेन आत्मनिर्भर म्हणूंक सोदता. हे अशें जालें की फक्त आत्मनिर्भर भाजप सरकार करपाक सोदता. कित्याक ही जाली कंप्लीट दलाली जाली. कित्याक तुमकां खबर आसा की मोस्ट ऑफ द ब्रोकर्स दे चार्ज 2% कितें डील करता जाल्यार. हे प्रकरण सेम जालें. हे 2%चे प्रकरण जेतून हे सगळे पयशे घेवन मागीर फुडल्या इलेक्शनाक परते कोण काँग्रेसचे आमदार जाले तांकां फोडपाक, आनी खंयच्या पार्टीचे आमदार फोडपाक, तशें प्रकरण आसा. सो आमी कंप्लीट हेका अपोज करता आनी आमकां हे बिल नाका. कित्याक हे लोकलांक हेंच्यांनी कॉन्फिडन्सान घेवंक ना. हेंचे कडेन एम्प्लॉयमेंट जनरेट करपाक जायना. बारीक मनीस जो धंदो करता तेजेरूय हे बडी मारपाक सोदता. हे आमी काँग्रेस पार्टी खपून घेवचे ना. टुरिझम प्रमोशन मॅनेजमेंट अँड रेग्युलेशन बिल 2024
हे पळय नोटीस पळय धाडला तेंच्यांनी पेपराचेर 13 जुनाचेर आनी तेच्या नंतर म्हाका दिसता हे फुडें वचून येता ते मॉन्सून सेशन असेंब्लीक टेबल जावपाचें आनी जे हिसपान गव्हर्मेंटाचो स्ट्रेंथ आहा ते हिसपान हे पासूय जावंक शकता. तेच्या म्हणटा म्हणून एक 5-6 पॉयंट हांव काडूंक सोदतां ह्या बिलाचेर ड्राफ्ट. जेन्ना आमी पळय हे बिला थ्रू गेल्ले जशें आमकां हे कळोन येयलें की दिस इज अ ड्रॅकोनी बिल, meaning it is very harmful to local stakeholders, very non-Goan oriented. आणि हे बिल जेन्ना तूं वाचता तेन्ना कळोन येता की इट इज डेफिनेटली बीइंग ड्राफ्टेड बाय अ लीगल फर्म and not by a tourism related firm or tourism stakeholder. Why we say that is आमचे tourism activity कोण पळय वेवसायान आहा तो ऑलरेडी रजिस्टर्ड आहा, जावं तूं बारीक गेस्ट हाऊस ओनर जावं नाजाल्यार शेककार जावं नाजाल्यार हॉटेल खंयचे बिझनस ऑपरेशन ट्युरिझम रिलेटेड आसा तो ऑलरेडी ट्युरिझम डिपार्टमेंटाशी रजिस्टर्ड आहा. अँड ही इज नॉट ओनली रजिस्टर्ड फॉर 1 year. I think some of them have been registered for 5 years long term plan. हे आमचे न्हू, हे गव्हर्मेंटाचे रूल आसले की तुमकां 5 वर्सां रिन्यू करूंक जाय जाल्यार तुमकां रिन्यू करूंक जाता. ह्या बिला प्रमाणे पयले सुवातेर ते रिन्युअल पळय फीज चार्ज केला तेंच्यांनी ते म्हाज्या हिसपान 1 आनी 2 फावटी न्हू 100 फावटीचे वयर तेंच्यांनी ऑलरेडी चार्ज केला स्टेक होल्डर्सांनी. आनी ह्या बिला प्रमाणे हे पळय सगळे पळय ट्युरिझम रिलेटेड एक्टिविटीज आहा जे भाशेन अतुल बापान सांगला की जवळ जवळ 90 एक्टिविटीज जे जावं फोटोग्राफर आनी इव्हेंट मॅनेजर्स आनी बाकीचे इतर ट्युरिझम रिलेटेड आसतले ते बट नॉट फूल टायम इंटू ट्युरिझम तेंकांय ओडून हाडला ह्या हितून आनी तेंकांय री-रजिस्टर करचें पडटा. आमकां जे पळय गेस्ट हाऊस ओनर्स जावं तो बाकीचे हॉटेल ओनर्स जावं तेंकांय री-रजिस्टर जावचें पडटा विदीन 180 days. म्हणल्यार आमच्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलां ते कॅन्सल जावचें आनी आमकां परतून पयशे घालचे हे चिंतना. तेजे फुडें आमी वयता इव्हेंट्सान पळयता. एक इव्हेंट्स म्हणून एक कॉलम आहा तेंचो. पयलेच आमकां खबर आहा की ह्यो सरकार आहा पळय तो इव्हेंट मॅनेजमेंट जाता. आतां हे ते इव्हेंट मॅनेजमेंट हे ट्युरिझमानूय हाडूंक शकता. ह्या इव्हेंटाच्या कॉलमान अशें बरयलें आहा की 25 people and more than 25 peopleची गॅदरींग आसा जाल्यार यू हॅव टू रजिस्टर विथ द ट्युरिझम डिपार्टमेंट. आतां एक सांगा म्हाका फाल्यां घरा कडेन तुमकां एक बर्थडे पार्टी करूंक जाय 25 जाण आसचे ना, तर ते तुजे बर्थडे पार्टी ऑर्गनायज करपाक तुका ट्युरिझमाचें परमिशन कित्याक लागू जावंक जाय? आमी ट्युरिस्ट, आमी सामान्य गोंयकार, आमी आमचे पर्सनल फंक्शन करूंक सोदता. सो वाय शूड समबडी गेट अफेक्टेड बाय दीस? ते आसूं. तेच्या नंतर आनी कॉलम्स आहा की 750 and above तेंच्यांनी रजिस्टर जावचें. म्हणल्यार ओवरऑल आमचे पळय ट्रेडिशनल डान्सीस जाता, क्रिसमस डान्स जावं नाजाल्यार आमचे सांजावाचे फेस्टिवल. सो हेजे भितरूय आमकां परमिशन घेवचें पडटलें, फीज भरचे पडटले पयलेच. आनी दुसरें म्हणल्यार जे पळय कन्वेन्शन सेंटर्स आहा तितूनय रोप इन केला, वेडिंग हॉल्सानूय रोप इन केला ट्युरिझम डिपार्टमेंट. फाल्यां आमचें लगीण जावं नाजाल्यार काजार जावपाचें आहा जाल्यार थिंगा आमकां ऑलरेडी वी हॅव टू रन पिलर टू पोस्ट टू गेट द परमिशन. सावंड परमिशनाक नासचें पडटा, पोल्युशन परमिशनाक नासचें पडटा, डेप्युटी कलेक्टर परमिशनाक नासचें पडटा, पुलीस स्टेशन अप्रुवलाक नासचें पडटा. आतां ते म्हणटा की तुमी ट्युरिझम डिपार्टमेंटांनी रजिस्टर करा. सो you are not only affecting the tourism related activities or stakeholders, you are also roping in general public. आमचे फंक्शन करपाक आमकां त्रास जातले फुडें वचून. क्लॅरिटी कांयच ना हेजेर, नो क्लॅरिटी एट ऑल. फुडें वचून पळयत जाल्यार आमी आनीक शॉक जाले जेन्ना आमी फीज आनी पेनल्टीज पळयले पळय. ह्या गव्हर्मेंटान हांव मुद्दम दाखोवंक सोदता प्रेसाच्या माध्यमांतल्यान. तुमी तरी पळयत जाल्यार हिंगा शेड्यूल 1 आहा. शेड्यूल 1 पेनल्टीज म्हणून बरयल्ले आहा. टॉप लायनीन वाचत जाल्यार contravention of compliance म्हणल्यार if you don't comply with rules and regulation you can be fined 10 lakhs. म्हणल्यार आमकां सामान्य मनीस जो बारीक व्यवसाय आहा तो एक भाजयेचो चायेचें दुकान चलयता तेकाय रजिस्टर जावं म्हणटा तुमी आनी तो तरी बारीक मिस्टेक करीत जाल्यार तेकाय 10,000 फायन 10 लाख फायन मारतले तुमी. म्हणल्यार पेनल्टीजाचे स्ट्रक्चर्स पळय हेंचे रेव्हेन्यू ड्रिवन. दिस बिल इज ओनली आउट टू किल द इंडस्ट्री. म्हणल्यार आमकां काबार करपाचें, स्टेक होल्डर्सांक काबार करपाचें हो बिल दिसती पडटा. आनी
आनी शॉकिंग गजाल म्हणल्यार आमी कलंगूट वाठारांत आमी सदांच म्हणटा की आमकां टाउट्स नाका, आमकां ते डान्स बार बंद केल्ले जाय, लडकी मिलेगा हे आमकां आयकुपाक नाका, मातशें लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन तुमी जाग्यार घाला. हे पळय ते ड्राफ्ट हा पळय तुमकां मुद्दम दाखोवंक सोदता. ह्याच पेनाल्टी पेजाचेर तुम्ही पळयत जाल्यार ऑफेन्स ऑफ टाउटिंग अंडर सबसेक्शन 1 फायन 10,000 म्हणल्यार बारीक रेजिस्टर्ड मनीस जो आहा तेका फायन तुम्ही 10 लाख लायतले आणि जो इल्लीगल टाउट हॉकर आणि भोंवता ते रस्त्यार न्यूसन्स क्रिएट करपाक तांकां तुम्ही 10,000 फायन धरतले. तेय न्हू कोण पळय मनीस ह्या टाउटिंगान एसोसिएटेड आहा म्हणल्यार तेजे अंडर समज किंग पिन आसा तेका फकत 50,000 फायन. म्हणल्यार हांव किंग पिन म्हाज्या अंडर 30 जाण तरी टाउट्स आहा जाल्यार 1 लाख धरी जाल्यार तेका 10,000 फायन आनी म्हाका धरी जाल्यार 50,000 फायन. मात तो कोण रेजिस्टर्ड आहा पळय तेणेन बारीक कितें मिस्टेक केल्यार ही कॅन बी लायबल टू 10 लाख फायन. दिस इज अटर नॉनसेन्स अँड दिस इज अ डिझास्टर. आमी अँड दिस इज गोइंग टू बी एन एक्ट. तेजे फुडें आमी पळोवंक गेल्यार ते म्हणटा की ह्या एक्टा प्रमाणे ट्युरिझम सेफ्टी फोर्स क्रिएट करतले which will be governed by the director of tourism. म्हणल्यार the superintendent of this task force is going to be the director of tourism. त्यांचे अंडर थोडे पुलीस पर्सनल आसतले आणि त्यांचे अंडर ट्युरिस्ट गार्ड्स म्हणून तांकां अपॉइंट करतले. बरी गजाल. ट्युरिस्ट गार्ड्स तुम्ही अपॉइंट करतले ते सारख्या एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी मेळटले ते आमच्या गोंयकाराक मेळूंक जाय. मेळटले की ना ते नोका. मात एक सांगा म्हाका वाय शूड इट बी अंडर द डायरेक्शन ऑफ द डायरेक्टर ऑफ ट्युरिझम. म्हणल्यार फाल्यां ह्या आमी जेन्ना फुडें गेले जेन्ना आमी पळयताले की हे ट्युरिस्ट सेफ्टी फोर्स आहा पळय तेंचे रुल्स आनी रेग्युलेशन्स कितें आहा दे हॅव द फ्रीडम टू एंटर एनी प्रिमायसीस एनी टायम एनीवेअर विदाउट एनी नोटीस. एक गोवा ट्युरिझम बोर्डाचो मेंबर तो स्टेटमेंट करता की तेका पासून खबर ना की बिल टेबल जाला म्हणून म्हणल्यार डिस्कशन जाला म्हणून. अरे तुमचो गोवा ट्युरिझम बोर्डाचो मनीस ते म्हणटा जाल्यार सामान्य गोंयकार जो एक्टिविटीन रिलेटेड आहा तो कहो म्हणून सांगतलो की हे बिल कितें आनी कळ्ळें पळय तें. सो आमी प्रेसा माध्यमांतल्यान सांगूंक सोदता प्रत्येक गोंयकाराक प्रत्येक ट्युरिझम एक्टिविटीन रिलेटेड पळय मनीस आहा पळय तेका एक मेसेज दिवंक सोदता. हे बिल इंट्रोड्यूस करपाचें आहा ते ह्या मॉन्सून सेशनान आनी आमचो निशेध आहा काँग्रेस पार्टीचो निशेध आहा हेचेर. इमिडिएटली ह्या बिलाक स्क्रॅप करचो. विड्रॉ दिस बिल अँड डू नॉट प्लेस इट ऑन द टेबल ऑफ द हाऊस. दुसरे तुम्ही तरी न्यू ड्राफ्ट करूंक सोदता जाल्यार एक न्यू ड्राफ्ट करा टेकिंग लोकल स्टेक होल्डर्स इन टू कॉन्फिडन्स. पंचायत लेवलाचेर करा तुम्ही हे कित्याक So the first department that gets related to tourism when it's on the field is the panchayat. कित्याक सगळे म्हाका दिसता बिझनेस ओनर्स तांकां पंचायत लायसन्स लागू जाता. पंचायत will be the right person to guide you on this. कॅरिंग कॅपॅसिटी असेसमेंट पावर्स या बोर्डाक दिला. कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे कितें की तुमचे प्रत्येक जाग्याचेर फॉर एक्झाम्पल बागा कॅनॉट होल्ड मोर ट्युरिझम दॅट इज द कॅरिंग कॅपॅसिटी. सो फाल्यां तुमी सांगतले की तूं बागाची कॅरिंग कॅपॅसिटी इज अप टू द ब्रीम नाका फुडें पावला हेच्या फुडें आनी लायसन्सा इश्यू करूं नाका म्हणून. सो फाल्यां जो यूथ आहा पळय तो व्हडलो जातलो तेका हे ना रायट ना. ही डजंट हॅव अ रायट टू ओपन अ शॉप. ही डजंट हॅव अ रायट टू ओपन अ रेस्टॉरंट. म्हणल्यार फाल्याचे येता जे पिढी आहा पळय ते ट्युरिझम एक्टिविटीन तांकां व्यवसाय करपाक चान्स मेळचो ना. वॉट बेनिफीट वॉट कंट्रोल वॉट डायरेक्शन इज दीस गोइंग टू. ह्यो पळय ड्राकोनियन बिल आहा पळय आमी इमिडिएटली मागता गव्हर्मेंटा कडेन की ह्या बिलाक स्क्रॅप करचो आनी एक न्यू ड्राफ्ट जरी तर तुमकां करूंक जाय. कित्याक ह्या बिला प्रमाणे बरयल्लें आहा की बाकीचे ट्युरिझम एक्ट्स अजून पासून जाला पळय ते सगळे रिपील जातले. म्हणल्यार देर इज एब्सोल्युटली नो सेफ्टी फॉर अ स्टेक होल्डर टू पुट हीज ग्रीवियन्स फॉरवर्ड. जेन्ना हांव ग्रीवियन्साचेर उलयता ह्या बिलान ग्रीवियन्साचेर मांडलेला प्रश्न ग्रीवियन्स ओन्ली फॉर ट्युरिस्ट. म्हळ्यार फाल्यां तरी तो कोण ट्युरिस्ट तुजे कंप्लेन घाली जाल्यार यू आर लायबल फॉर अ 2 लाख फायन. तेय आहा तितून. मात स्टेक होल्डराची सेफ्टी कितें आहा. स्टेक होल्डराक तरी कोण चीट करूंक सोदता जाल्यार तेजी सेफ्टी कितें एक जाणूंक सोदता. एक क्वेश्चन दिसता हय एक खूब फ्लॉज आहा ह्या बिलान. सो आमचो आनी एकदां निशेध आहा ह्या बिलाचेर
आनी मागता गव्हर्मेंटा कडेन की आमचेर अत्याचार आनी अन्याय करू नाका, आमचे स्टेक होल्डरांक सांबाळून घेया, जावं तो बारीक मनीस जावं तो व्हडलो हॉटेलवालो जावं, कित्याक आमच्यांनी तरी ते व्हडले 5 स्टार आनी ते व्हडले व्हडले पळय दिल्लीवाले भायरसान पयशे घेवन येता, एकल्यान पासून उलोवंक ना, खंयचेच 5 स्टार हॉटेलांनी हो इश्यू काडूंक ना. सामान्य गोंयकार स्मॉल एंड मिडियम हॉटेल इंडस्ट्री तेंच्यांनी काडला, म्हाका दिसता शेकवाल्यांनी काडला, आनी बाकीचे इतर बारीक वेवसायान तेंच्यांनी हे बिलाचेर विशय मांडला. मात व्हडले पळय कॅपिटलिस्ट आहा ते उलयना ह्या बिलाचेर. म्हणल्यार हो बील हा पळय तो दिस बील इज अ क्लियर ड्रिवन कॉर्पोरेट ड्रिवन बील, आनी आमचो निशेध आनी एकदा, आनी आमी मागता गव्हर्मेंटा कडल्यान एक स्क्रॅप करचो, आनी गोंयकारांक आमी सांगूंक सोदता तुमी सगळ्यांनी आवाज उठोवचो, आनी जेन्ना आमचे हे बील तरी स्क्रॅप जायना जाल्यार आमी काँग्रेस पार्टी हे फुडावो घेतलो आनी एक मुवमेंट क्रिएट करतले वेर वी विल प्रेशरायज द गव्हर्मेंट टू विड्रॉ दिस बील बिकॉज इट इज नॉट फ्रेंडली टू अ स्टेक होल्डर, टू अ पर्सन इन्वॉल्वड इन टुरिझम एक्टिविटी. वी आर विक्टम्स हियर, वी वॉन्ट द गव्हर्मेंट टू हेल्प अस. मागता गव्हर्मेंट आनी एकदा ह्यो बील तुमी मातशें तुमी फाटीं घेवचें.